पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केला की नाही असा प्रश्न होता उपस्थित होतोय। विरोधकांच्या आरोपांवर अजित पवारांनी दोन वेगवेगळे दावे केले। पोलीस आयुक्तांना राजकीय दबावाला बळी न पडण्याचे निर्देश दिल्याचं अजित पवारांनी 27 मे रोजीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं। आज मात्र आपण या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना फोनच केला नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। प्रकरणामध्ये अंजली दमाने आरोप केलाय की अजित पवारांनी पुणे कमिशनरला फोन केलाय, नेमकं कशासाठी फोन केला असं त्यांनी खुलासा केला। माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं, ह्याच्यामध्ये मेन पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कोणी तोंडातनं पण येत नाही। उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात नेहमी आणि सगळ्या डिपार्टमेंटला माहिती आहे। त्याच्यावर मी त्यांना म्हणलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका। श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे, कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही। ह्याला कुणीही बळी पडता कामा नये, ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे। या केसमध्ये मी सीपींना फोन केलेला नाही, कारण माझं सीपींचं केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपींना सांगितलेलं नाही। मी सीपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपींना फोन, आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, दोषी असणाऱ्यावर कारवाई करा, हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं काम